नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, केंद्र सरकार यांच्यामार्फत इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे गुप्तचर विभागात या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो एक शॉर्ट नोटीस आलेली आहे. त्या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सोडून लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचबरोबर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि असेच नवनवीन पडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा हा सुरू करू. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी एक शॉर्ट नोटीस आहे. यामध्ये इंटेलिजन्स ब्युरो यांच्यामार्फत या ठिकाणी सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2025 साठी या ठिकाणी जाहिरात तुमच्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड इंडियन नॅशनल डिस्ट्रिक्ट रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ सिक्युरिटी. यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम द इंडियन नॅशनॅलिटी आर फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह SAX यांची या ठिकाणी पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सिरियल नंबर असणार आहेत. त्याचबरोबर जे राज्य असतात त्या राज्याची या ठिकाणी भाषा असते. उदाहरणार्थ या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मराठी आहे, महाराष्ट्रातून तर मराठी, मुंबईमधून असेल तर मुंबई मराठी, कोकणी या भाषा तुम्हाला या ठिकाणी याव्या लागणार आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जागा बिलत मित्रांनो जागा असणार आहेत. महाराष्ट्रासाठी 266 जागा असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला UR साठी 157 जागा, OBC साठी 45 जागा, SC साठी 18 जागा, ST साठी 19 जागा आणि EWS साठी 27 जागा अशा स्वरूपात तुम्हाला पदभरती मित्रांनो तुम्हाला असणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्पेस केला असणार आहे. मित्रांनो क्लास C ची पोस्ट असणार, नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्टर लेवलची पोस्ट असणार आहे. पेस केला असणार आहे मित्रांनो लेवल 3 मध्ये 21,700 ते 69 100 पेस केला असणार आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला 20% जे अलाउन्स असतात केंद्र सरकारमार्फत त्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर एज्युकेशन असणार मित्रांनो, एज्युकेशन फक्त या ठिकाणी तुम्हाला 10वी पास तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ज्या राज्यातून अप्लाय करणार असाल त्याचं डोमासेल आणि या ठिकाणी मराठी लँग्वेज किंवा जे लँग्वेज आहे लोकल लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी असायला हवी. एज असणार मित्रांनो तुम्हाला एज मित्रांनो 18 ते 27 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. एज मित्रांनो तुम्हाला 17/8/2025 रोजी तुमचे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. त्याचबरोबर 5 वर्ष SC ST साठी आणि OBC साठी 3 वर्षे वयाची सवलत तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. यामध्ये स्कीम ऑफ एक्झामिनेशन मित्रांनो स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला त्या असणार आहेत. टायर 1 असणार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 5 पार्टमध्ये जनरल अवेअरनेस, क्वांटिटी ऑप्टिट्यूड, न्यूमरिकल, इंग्लिश आणि जनरल स्टडीज असणार आहेत. 100 मार्काचा असणार आहे. 1 तास बी असणार आहेत. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. टायर सेकंडमध्ये तुम्हाला रायटिंग एक्झामिनेशन डिस्क्रिप्टिव्ह टाईप. टायर सेकंडमध्ये या ठिकाणी रायटिंग एक्झामिनेशन असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह टाईप तुम्हाला इझी रायटिंग असणार आहेत. 550 मार्क असणार आहे. 1 तास बी असणार आहे. त्याचबरोबर टायर 3 मध्ये तुमचा इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट असणार आहेत. 50 मार्काची अशी मित्र तुम्हाला या ठिकाणी स्कीम ऑफ एक्झामिनेशन असणार आहे. यामध्ये कट ऑफ असणार मित्र तुम्हाला 100 मार्क्सचा कट ऑफ असणार आहे टायर 1 साठी. त्यासाठी मित्र तुम्हाला UR मध्ये 30%, OBC 28%, SC ST 25% आणि EWS 30चा या ठिकाणी तुम्हाला पासिंगचा क्रायटेरिया आणि कट ऑफ असणार आहे. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी टायर 1 मध्ये क्वालिफाय झाले असल्या त्या ठिकाणी टायर 1 मध्ये पास झाले टायर सेकंड तुम्हाला असणार आहेत. आणि टायर सेकंड क्वालिफाय झालं की टायर 3 मध्ये तुम्हाला या ठिकाणी क्वालिफाय असणार आहे. त्याचबरोबर तुमचे एक्झाम सेंटर या ठिकाणी जे फुल नोटिफिकेशन आल्यानंतर आपण या ठिकाणी त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा होतो त्याचा सुद्धा व्हिडिओ असणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याचबरोबर हा फॉर्म भरायचा होतो तुम्हाला हा फॉर्म MHE.go.in किंवा NCS.go.in या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म इथं तुम्हाला 26/7/2025 पासून ते 17/8/2025 पर्यंत तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फी असणार आहे. मित्रांनो तुम्हाला फी मित्रांनो तुम्हाला ऑल कॅन्डिडेट असणार आहेत ज्यामध्ये SC ST किंवा या ठिकाणी एक महिला आणि एक सर्व्हिसमॅनसाठी मित्रांनो तुम्हाला 550 रुपये फी असणार आहेत. आणि मेलमध्ये जर असल्यास मेल, OBC, EWS आणि जनरल मेल फक्त असल्यास तुम्ही या ठिकाणी 100 रुपये एक्स्ट्रा म्हणजे 650 रुपये तुम्हाला या ठिकाणी फी असणार आहे. ही फी मित्रांनो नॉन रिफंड असणार आहेत. ही फी मित्रांनो तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे तुम्ही या ठिकाणी फॉर्मवरती भरू शकतात. यामध्ये ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म आणि पेमेंट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो तुम्हाला केंद्रीय सरकार यांच्यामार्फत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये या ठिकाणी 10वी पास या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचबरोबर असे नवीन पडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.